नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। मी प्राध्यापक चंद्रकांत खेत्री घेऊन येत आहे गणित आणि बुद्धिमत्ता ह्या स्पर्धा परीक्षामधला महत्त्वाचा घटक। मित्रांनो, या अगोदर गणित कसे पक्के करावे याचं पूर्णतः व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून गणिताच्या पायऱ्या कशा आहेत, गणित सोपं कसं करून घ्यायचं याचा पूर्णतः आढावा गेल्या आपण सेशन मध्ये म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेला आहे। मित्रांनो, आज बघायचं आपल्याला अगदी बेसिक गणित। गणित म्हटलं की पायाभूत घटक हा आपला भक्कम असणं खूप गरजेचं आहे। म्हणून आपण आता आज जे आपण बेसिक गणित घेत आहोत, स्पर्धा परीक्षामधली पहिली असं आपण गृहीत धरूया, कारण पहिली झाल्याशिवाय आपल्याला 10वीच्या बोर्डाची परीक्षा देता येत नाही। तसंच हा बेस जो आहे, बेस पक्का झाल्याशिवाय आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आढावा किंवा प्रश्नांचं उत्तर शोधता येत नाही असं म्हटलं जातं। म्हणून आज आपण बेसिक गणित आपण घेणार आहोत। मित्रांनो, जे कोण परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गट ब व गट क म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांचा पायाभूत घटक आपल्याला पक्क करायचा आहे। मग त्याच्यामध्ये हे 0 to हीरो पर्यंत ही बॅच चालणार आहे। म्हणजे आपल्याला अगदी तुम्ही आज 0 आहेत असं गृहीत धरा। तर या 0च्या माध्यमातून आपल्याला पुढे कसं जायचं आहे, स्पर्धा परीक्षामधले प्रश्न विचारले जातात, त्याचे उत्तर त्याचे उकल कसे काढायचे आहेत, तर त्यासाठी आपला हा बेस पक्क असणं खूप गरजेचं आहे। म्हणून जर विद्यार्थी सबस्क्राईब केले नसतील तर कृपया सबस्क्राईब करा द ऑफिसर युअर पर्सनल मेनोटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असे सगळे काही स्पर्धा परीक्षामधले जे विषय आहेत, या विषयांना अनुभवी प्राध्यापकांचं मार्गदर्शन अद्यापन तुम्हाला मिळणार आहे। तर बघूया मित्रांनो, बेसिक गणित हा काय आहे, बेसिक गणितच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या माध्यमातून सुरुवात करायची आहे हे आपल्याला आज बघायचं आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आज बघायचं आहे आपल्याला संख्या ज्ञान। काय बघायचं मित्रांनो? संख्या ज्ञान हा घटक आपल्याला बघायचा आहे। संख्या ज्ञान हे सगळ्यात महत्वाचा अभ्यास आहे। जर कोणत्याही गणितामध्ये जर गेलं, संख्या म्हणजे अंक फार उपयुक्त पडतात। मग हे अंकांचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे, हे संख्यांचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे। कोणती संख्या आहे, त्या संख्येला काय म्हटलं जातं, या संख्येचे गुणधर्म काय आहेत, या सगळ्यांचा आढावा आपण या संख्या ज्ञानाच्या बेसिक गणितामध्ये घेणार आहोत। मित्रांनो, संख्यांची भाषा जर आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण संख्यांची भाषा जर गणलं गेलं, पहिलीपासून तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या अंकापर्यंत आणि पुढील काही अंक कोणी शिकवलं असेल, ज्यावेळेस शिकवत असताना 1 2 हे चालू केलं असेल, ज्यावेळेस या भाषामध्ये आपण 1 2 आपण भाषा शैली वापरतो ती आहे मराठी भाषा। त्याचप्रमाणे जर हे अंक जर बघितलं गेलं, या अंकांना आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे आपण भाषाच्या माध्यमातून अंकांची गणना केली। मग आता जी मराठीमध्ये भाषा आहे आणि ही भाषा कशामध्ये आहे, इंग्रजी भाषा आहे। जर पाहिलं गेलं तर हे कोणते अंक आहेत, मराठी अंक आहेत असं तुम्ही उत्तर सांगाल, किंवा सर हे कोणते अंक आहेत, इंग्रजी अंक आहेत। तर मित्रांनो, जर या अंकांना जर नाव देण्यात आलं तर ते नाव आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याचं नाव आहे देवनागरी। देवनागरी संख्या म्हटली जाते, लक्षात ठेवा। त्याच मराठी अंकांना देवनागरी संख्या असे म्हटले जातात, लक्षात ठेवा। आणि जे इंग्रजी भाषेमध्ये जे गणलं जात आहे 1 2 3 4 याही भाषांना वेगळी भाषा म्हटलेलं आहे। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर 1 2 समजत आहे। आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलं, गुजरातमध्ये गेलं किंवा कर्नाटकमध्ये गेलं, तिथं आपण 1 2 4 5 हे जर म्हटलं गेलं तर त्यांना समजणार नाही। पण हे जे इंग्रजी अंक आहेत, इंग्रजी अंक आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर गणलं गेलं तर या भाषेला प्राधान्य दिलेलं आहे, ही भाषा समजू शकते, बरोबर आहे ना। म्हणून म्हणजेच आपला महाराष्ट्र असेल, राज्य असेल, आपला भारत असेल, भारताच्या बाहेर कॅनडामध्ये गेलं,
ही भाषा वापरली गेली तरी देखील त्यांना ही भाषा समजणार आहे. त्यानंतर झिम्बाब्वेमध्ये गेलं तर ह्या भाषेचं, या संख्येचा जर उल्लेख केला तरी देखील त्यांना समजणार आहे. म्हणून जसं की या भाषांना आपण काय म्हणतो, तर या भाषांना मित्रांनो आंतरराष्ट्रीय संख्या म्हणतो. आंतरराष्ट्रीय संख्या म्हटले जातात, लक्षात ठेवा. कारण आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल हे नंबर्स म्हटले जातात या इंग्रजी अंकांना. ही इंग्रजी अंक भाषा झाली पण त्याला नाव वेगळं दिलेलं आहे, ती आंतरराष्ट्रीय संख्या म्हटली जाते. याचं देखील नाव म्हणजे याचं देखील ज्ञान आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो इथं देखील भाषा, ही भाषा तुम्हाला कदाचित समजत नसेल, बरोबर आहे, समजत नसेल कारण ह्या भाषा वेगवेगळ्या आहेत, ह्या संख्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. जसं मराठीमध्ये मी म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10, इंग्रजीमध्ये म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि कन्नड मध्ये म्हटलं 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10. या माध्यमातून जर मी भाषा केलं तर त्याप्रमाणे या कर्नाटकच्या भाषेमध्ये हे अंक समजले गेले, बरोबर आहे. म्हणून बघा संख्यांची भाषा जरी वेगवेगळी असली, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, संख्याची भाषा वेगवेगळी असली तरी त्याची किंमत मात्र एकच असते, बरोबर आहे मित्रांनो. मी आता पुण्या या ग्राहक पेठमध्ये गेलं, मला 6 आंबे द्या, त्या दुकानदाराने 6 आंबे दिले. मग मी कर्नाटक मध्ये गेलं, 5 6 मानकाई कुड्री याप्रमाणे बोललो, तो 6 आंबे देणार आहे. मी कॅनडामध्ये गेलं, आय वॉन्ट टू 6 मँगो, तर तो देणार आहे. कारण ही भाषा वेगवेगळी आहे मात्र किंमत मात्र एकच आहे, बरोबर आहे ना. मी 6 आंबे 6च देणार आहे, 6 मानकाई 6च देणार आहे, 6 मँगो 6च देणार आहे. यांच्या भाषा शैली जरी वेगवेगळ्या असल्या किमती मात्र एकच असतात. त्यामुळं हे संपूर्ण गणित हे ज्या मूळ घटकावरती आधारित आहे तो घटक म्हणजेच काय आहे, संख्या ज्ञान. या संख्येचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. संख्या समजल्या पाहिजे, बरोबर आहे ना. मी एखादा अंक घेतला किंवा माझ्याकडे एवढे रुपये आहेत, किती रुपये, तो 2,54,555. मग 2,54,555 हे रुपयाची किंमत झाली, पण त्या आकड्यामध्ये जर बघितलं गेलं हेच रूप तुम्हाला दिसतील, हेच रूप तुम्हाला दिसतील. याच्यापेक्षा वेगळं अंकाचं रूप तुम्हाला दिसणार नाही. म्हणून इथपर्यंत आपल्याला संख्यांचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे आणि हे संख्या ज्ञान गणितामध्ये फार उपयुक्त ठरत आहे. म्हणून संख्यांचं ज्ञान आपल्याला बाळगणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो पुढे पाहूया. आता संख्या ज्ञानामध्ये गणित काय आहे, गणित. आता गणित म्हणजे काय हो, व्हॉट इज द मॅथ्स. म्हणजे गणित हे आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये पायाभूत घटक मानलेला आहे, महत्वाचा विषय मानलेला आहे. जर तुम्हाला जर हे गणित जमलं तरच तुम्ही उत्तर काढू शकता किंवा स्पर्धा परीक्षा बळकावू शकता. म्हणून गणित म्हणजे काय पाहूया. म्हणजेच मॅथ्स हे उभे मांडणीप्रमाणे मी तुम्हाला दिलेलं आहे. आता मॅथ्स म्हणजेच काय पहा मित्रांनो. एम म्हणजे मेरी, एटी म्हणजे आत्मा, एच म्हणजे हमेशा, यस म्हणजे सताएगी. म्हणून म्हणतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता आहे. म्हणजे मॅथ्स म्हणजे मेरी आत्मा सताएगी. उठलं की सुटलं तुम्हाला मॅथ्सच करावंच आहे. जर हे एमपीएससी मधला जर CCAT किंवा ग्रुप बी ग्रुप सी मधले जर गणित आले तर तुमचा स्कोर 100% वाढणार आहे. म्हणून मॅथ्स म्हणजे मेरी आत्मा हमेशा सताएगी. म्हणजेच की प्रत्येक क्षेत्रामध्ये गणित आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये गणित आहे. आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये देखील गणिताला महत्व दिलेलं आहे, बुद्धिमत्तेला महत्व दिलेलं आहे. हे गणित सोडून चालणार नाही. सर मला गणित जमत नाही, चालणार नाही. सर मला गणित विषय सोडून मला स्पर्धा परीक्षा काढायची आहे, चालणार नाही. गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे एमपीएससी ची लक्ष्मण रेषा आहे, स्पर्धा परीक्षेची लक्ष्मण रेषा आहे. जर हे पार केला तरच तुम्हाला पद बळकावता येतं, अन्यथा नाही. म्हणून आपल्याला गणित शिकायचं आहे, गणित आपल्याला परफेक्ट करायचं आहे. म्हणून जन्म घेतल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला गणिताचा उपयोग करता येतो. हे कसं काय, ज्या वेळेस मुला मुलीचा जन्म झाला
त्यावेळेस डॉक्टरला प्रश्न विचारला जातो की बाबा मुलगी जन्मली, मग ती किती किलोग्रॅम भरली? ग्रॅम हा एक भाग जो आहे गणिताचाच भाग आहे. जन्मापासून आपल्याला गणिताचा ओघ येतोच. आणि त्याचप्रमाणे जर बघायला गेलं, ज्यावेळेस जन्म होतो तारीख लिहून ठेवा, आकडेमोड ठेवून ठेवा, म्हणजे गणिताचा आकडेमोड आलाच. आता मृत्यूपर्यंत, म्हणजे एखाद्या माणसाचं मृत्यू झालं तर त्यावेळेस विचारलं जातं किती बाय कितीचा खड्डा खोदायचा, बरोबर आहे ना? म्हणून मृत्यूपर्यंत देखील आपल्याला ते गणित आहे. म्हणून गणित म्हणजेच काय, मॅथ्स म्हणजेच काय, मेरी आत्मा हमेशा सताएगी. म्हणजे तुम्हाला गणित न जमणं हे शक्यच होणार नाहीये. तुम्हाला गणित जमावंच लागणार आहे, गणित विषय शिकावंच लागणार आहे. म्हणून गणित शिका मित्रांनो. आणि गणित शिकत असताना पायाभूत घटक महत्वाचा आहे. तुमचा जर बेस पक्का झाला तर वेगवेगळे उदाहरण, जे शाब्दिक उदाहरण स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात, तुम्ही कॅल्क्युलेशन न करता देखील पर्याय निवडू शकता. एवढी ताकद या संख्या ज्ञानामध्ये आहे. म्हणून आपल्याला संख्या ज्ञान शिकायचं आहे. बघूया पुढे मित्रांनो, संख्या ज्ञान. हे तुम्हाला आकडेमोड दिसत आहेत मित्रांनो. आता इथं बघायला गेलं, बे एक बे, बे दोन्ही 4, पूर्ण भाग गेला. बे एक बे, भाग जात नाही. का जात नाही त्याचा गुणधर्म आहे. इथं 13 संख्या कोणत्या संख्येने भाग जातो, म्हणजे 13 या संख्येला काय म्हटलं जातं. त्यानंतर 5 पूर्ण आहे, 5/2 अपूर्ण आहे. नेमकं याचं कॅल्क्युलेशन काय होतंय. वर्गमुळामध्ये 144 वर्गमूळ 12 येतो. आता 131 याचा का वर्गमूळ निघत नाही. त्यानंतर 0.2 ही कोणती संख्या आहे. हे सगळे आकडेमोड आपल्याला गणितामध्ये दिलेले आहेत. म्हणून मित्रांनो, संख्यांच्या विविध गुणधर्मावरून व विशेषणावरून त्यांचे काही प्रकार पडतात. गुणधर्म आहे, त्या संख्याला काहीतरी गुणधर्म लागलेला आहे, काहीतरी व्याख्या आहे. म्हणून त्या संख्याच्या माध्यमातून, त्या विशेषणावरून, त्यांच्या गुणधर्मावरून काही संख्यांचे प्रकार पडत आहेत. आणि संख्या ज्ञानामध्ये संख्यांचे प्रकार आता आपल्याला पाहायचा आहे. म्हणून बघूया आता पहिला प्रकार काय सांगतो. पहिला प्रकार आहे मित्रांनो नैसर्गिक संख्या. म्हणून मी सांगत असतो, नैसर्गिक संख्या जी सुरुवात होत आहे. म्हणून नैसर्गिक संख्येमध्ये किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये शब्दाला खूप महत्व दिलेलं आहे. आणि या शब्दामध्येच, या अक्षरामध्येच एक शब्द दडलेला आहे, तो म्हणजेच काय, निसर्ग. नैसर्गिक संख्या, निसर्ग हा शब्द दडलेला आहे. कदाचित हे निसर्गापासूनच उत्पत्ती झाली असावी. कदाचित या संख्याची उत्पत्ती, जी संख्या मोजली गेली ती संख्या निसर्गापासूनच मोजली गेली असावी. मग ते कसे पाहूया. आता आपण फार प्राचीन काळ, आदी मानवाच्या घटकामध्ये आपण जाऊया. अगोदर आदिमानव. मग आदिमानव आपल्या पोट भरण्यासाठी इकडे तिकडे वन फिरायचा, भटकंती करायचा. मिळेल ते खायचं, फळ फळावर, मांस, शिकार करायचा, मांस खायचा. त्याचा उदरनिर्वाह म्हणजे सगळ्यात त्यावेळेस जरूर होती, गरज जी होती, पोट भरणे. हा एकच त्यांना एक गरज होती. आता गरजा भरपूर आहेत, पण त्यावेळेस पोट भरणे, अन्न आणि पाणी, ह्या 2 गोष्टी गरजेच्या होत्या. मग आदिमानव इकडे तिकडे भटकंती करायला गेला. त्यानंतर त्याच्यासारखा देखील माणूस दिसला. माझ्यासारखा दिसतोय, मग माझ्यासारखाच असावा. म्हणून त्यांची मैत्री झाली. 1चे 2, 2चे 4, 4चे 8 असं कुटुंबाने राहू लागले, कळपाने राहू लागले. एक कुटुंबी व्यवस्था निर्माण झाली. आणि या कुटुंबी व्यवस्थेमध्ये देवाणघेवाण सुरू झाली. देवाणघेवाण का सुरू झाली. मग त्याच वेळेस शेतीचा शोध लागला गेला. जनावर पाळू लागले. त्या जनावरांपासून मांस, दूध, दुभत मिळू लागलं. कुटुंबी व्यवस्था निर्माण झाली. शेतीचा शोध लागला गेला. शेतीमध्ये अनेक पिके पिरू लागले. मग धान्य पिकवू लागले. मग धान्याची देवाणघेवाण सुरू झाली. माझ्याकडे ज्वारी पिकत आहे, तुझ्याकडे गहू पिकत आहे, तेवढं दे. मग धान्य मोजण्यासाठी काहीतरी माप तयार करण्यात आले. दूध दुभते मोजण्यासाठी काहीतरी माप तयार करण्यात आले. चिळवं, निळवं, फार काळापूर्वी चिळवं असायचं. चिळवभर दूध देणं, ते दूध याच्याने मोजायचं. चिपट, शेर, आदली, पायली, बरोबर आहे. त्यानंतर मग शेळ्या पाळू लागले, जनावर पाळू लागले. कळप, शेळ्यांचा कळप, खंडीबर, मग असे काय नावं ठेवण्यात आले. मग त्यानंतर मग काय करण्यात आलं. 4 आणे, 12 आणे, 8.25 आणे,
50 पैसे, अर्ध, मग 1 रुपया, मग सव्वा रुपया, मग 1.5 रुपया, पावणे 2, 2, 3, 4. बघा, हे जे आकडेमोड गणनात येत आहे ते नैसर्गिक माध्यमातून याची उत्पत्ती झाली. मग याच संख्येला काय म्हटलं जातं? नैसर्गिक संख्या असे म्हटलं जातं. आणि या संख्यांचा उपयोग कशासाठी केला जातो? मोज संख्या म्हटलं जातं. या संख्यांचा उपयोग मोजण्यासाठी केलं जातं. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते ते आपल्याला बघायचंय मित्रांनो. या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून या संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या देखील म्हटलं जातं. मोज संख्या लक्षात ठेवा, मोज संख्या देखील म्हटलं जातं. या संख्यांचा उपयोग वस्तू मोजण्यासाठी केले जातात. म्हणून या संख्याची सुरुवात नेहमी 1 पासून होते. हो, कशापर्यंत? 1 पर्यंत, 1 पासून होते आणि ते अनंतापर्यंत. बरोबर आहे ना? सुरुवात जे एखादी वस्तू मोजायची आहे, आपल्याला बेंचेस मोजायचे, आपल्याला पैसे मोजायचे आहेत, 1, 2, 3, 4, 1 पासून सुरुवात झाली ते अनंतापर्यंत, म्हणजे नैसर्गिक संख्याचा अंत झालेला नाही. बरोबर आहे मित्रांनो? तिचा अंत मिळाला पण या नैसर्गिक संख्यांचा अंत आजपर्यंत मिळालेला नाही. म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, ते अनंतापर्यंत आहे. पण नैसर्गिक संख्याची सुरुवात मित्रांनो कुठून होते? 1 पासून होते. म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. लक्षात ठेवा. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या असंख्य असल्यामुळे ते अनंतापर्यंत आहे, त्याचा अंत कधी लागलेला नाही. बरोबर आहे ना? 100, 1000, 10,000, लाख, 10 कोटी, कोटी, 10 कोटी, हे जे काही संख्या मोजले जातात या संख्यांचा अंत कुठेच लागलेला नाही, म्हणून अनंतापर्यंत म्हटलेला आहे. नैसर्गिक संख्या n याने दर्शवले जाते. n म्हणजेच काय? नॅचरल नंबर. n या अक्षराने काय केलं जातं मित्रांनो? दर्शवलं जातं. म्हणून उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6 ते अनंतापर्यंत या संख्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? नैसर्गिक संख्या असे म्हटले जाते. हा संख्या ज्ञानातील पहिला प्रकार आहे. तो पुढचा प्रकार काय आहे पाहूया. पहा, पूर्ण संख्या. कोणती संख्या हो? पूर्ण संख्या. आता पूर्ण मध्येच एक शब्द दडलेला आहे, पूर्ण. बरोबर आहे ना मित्रांनो? जर तुम्ही 3 चपात्या खात असाल तर तुम्हाला 1.5 चपाती दिलं तर चालेल का हो? पूर्ण पोट भरणार नाही. तुम्ही म्हणाला अपूर्ण पोट झालं. पूर्ण संख्या म्हणजेच काय? ज्यावेळेस मी 3 चपाती तुम्हाला खायला दिलं, पोट भरलं, 3 हा अंक नैसर्गिक संख्या म्हणजेच पूर्ण संख्या. येते लक्षात मित्रांनो? म्हणून पहा, या 0 व नैसर्गिक संख्या मिळून सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? पूर्ण संख्यांचा संच बनतो. येते लक्षात तुम्हाला? म्हणून 1 पासून ते अनंतापर्यंत या सगळ्या संख्या कोणत्या आहेत? पूर्ण संख्या आहेत. पण याच्यामध्ये एक पूर्ण संख्या विचारलेला आहे मित्रांनो. बरोबर आहे ना? 0 आलेला आहे. कोण आलेला आहे? 0 आलेला आहे. बरोबर आहे ना? मग या 0 कुठून आला? या भूतलावरती शून्याचा शोध कोणी लावला? तर आर्यभट्टाने लावलेला आहे. या आर्यभट्टाने 0 आणला म्हणून आता या शून्याचं गणना करत आलेला आहे. बरोबर आहे ना? पण शून्याला काहीच किंमत नसते. मग 0 काय म्हणतो मित्रांनो? जगामध्ये या शून्याला काहीच किंमत नाही. या जगामध्ये शून्याला काहीच किंमत नाही. पण ज्याच्या बरोबर असेल नक्कीच त्याची किंमत वाढेल. 0 0 आहे. म्हणून शून्याचा शोध कोणी लावला? आर्यभट्टाने लावलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून ह्या संख्या आपल्या काय आहेत? पूर्ण संख्या. 0 पासून ते सर्व नैसर्गिक संख्येचा जो संच बनत आहे या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं मित्रांनो? पूर्ण संख्या. लक्षात ठेवा. हा प्रकार दुसरा आहे. आता प्रकार तिसरा काय सांगतो पाहूया. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजेच काय? धन संख्या व ऋण संख्या. धन संख्या व ऋण संख्या व 0 यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. इथे लक्षात तुम्हाला? म्हणजे धन ही संख्या, ऋण ही संख्या आणि 0 या सर्व संख्यांना कोणती संख्या म्हणतात? पूर्णांक संख्या. लक्षात येतंय मित्रांनो? थोडस आपण इयत्ता 5वी मध्ये जाऊया. इयत्ता 5वी मध्ये 5वा धडा जो आहे संख्या ज्ञान आहे. आणि त्या संख्या ज्ञानामध्ये पूर्णांक संख्या आणि संख्या रेषा दिलेली आहे. म्हणजे आपल्याला पूर्णांक संख्या कोणत्या आहेत हे लक्षात येऊन जाईल. कशावरून? संख्या रेषेवरून. त्याला आपण नंबर लाईन देखील म्हणतो मित्रांनो.
आता या रेषेच्या मध्यभागी मी एक उभी रेष मांडलेली आहे. आता संख्येच्या उजव्या बाजूला आणि संख्येच्या डाव्या बाजूला मग ज्या वेळेस इथे एक उभी रेष आहे तिथं आपण शून्य देतो मित्रांनो. काय म्हणतो आपण? शून्य. आणि या शून्यालाच आरंभ बिंदू असे म्हणतात. काय म्हणतात? आरंभ बिंदू. इथं लक्षात. म्हणून या बाजूला धनसंख्या असतात. कोणत्या संख्या असतात मित्रांनो? धनसंख्या. म्हणजेच पहा 1 2 3 4 5 6 7 असं वाढत जाते. आता इकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 ऋण 6 ऋण 7 अशा संख्या वाढत जातात. मग शून्यापासून आणि धनसंख्या आणि ऋण संख्या याच्यामध्ये काय बदल आहे ते आपण लक्षात घेऊया. बरोबर. म्हणजे धनसंख्या जस संख्या वाढत जाते तस त्या संख्येची किंमत वाढत राहते मित्रांनो. जस संख्या वाढत जाईल ना तस त्या संख्येची किंमत वाढत जाते. आणि जी ऋण संख्या जी आहे जस ऋण संख्याने वाढत जाते तस त्या संख्येची किंमत कमी 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 होत राहते. म्हणून यातला धनसंख्या आणि ऋणसंख्या मधला जो फरक जो आहे तो याप्रमाणे दर्शवलेला आहे. आणि ही जी सुरुवात होते शून्यापासून, शून्य हा ना धन नसतो ना ऋण नसतो. लक्षात ठेवा, तो नेहमी एक आरंभ बिंदू असतो. हे संख्या रेषा आहे. म्हणून शून्य हा ऋण पूर्णांक ही नाही व धन पूर्णांक ही नाही. शून्य ही मध्यवर्ती संख्या म्हणजेच शून्याला आरंभ बिंदू असे म्हटलेला आहे. पण शून्य ही कोणती संख्या मित्रांनो? पूर्ण संख्या आहे. प्रश्न विचारला जाईल, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? जी एक नसून काय आहे? शून्य आहे. शून्य व नैसर्गिक संख्या या संख्यांचा संच म्हणजेच काय? पूर्ण संख्या. आणि पूर्णांक संख्येमध्ये धन संख्याही येतात, ऋण संख्याही येतात, शून्यही येतात. या सगळ्यांनाच काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. लक्षात येतं मित्रांनो. आता पाहूया सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. प्रश्न असेल सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही काय आहे हो? -1 आहे. काय आहे? -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या अनंतापर्यंत सांगता येत नाही. याची किंमत पुढे कुठे कुठे वाढेल काय सांगता येत नाही. असंख्य असंख्य असंख्य. सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगता येणार नाही. व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या, म्हणून ते सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोण आहे? 1 आहे. धन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर, ऋण निगेटिव्ह नंबर. लक्षात ठेवणं खूप गरजेचं. मित्रांनो 3 प्रकार पाहिले आपण. पुढचा प्रकार पाहूया. आता पुढचा प्रकार आहे समसंख्या. महत्वाचा मुद्दा आहे हा. काय आहे? सम. त्या शब्दामध्येच दडलेला आहे. सम सारखे, एक सारखे. बरोबर आहे ना. म्हणून समसंख्या म्हणजे काय पहा, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. 2 ने पूर्ण भाग जातो. इथे लक्षात तुम्हाला. म्हणजे एखादी संख्या मी घेतलं की आता 2022 भागिले 2 बेक बे बेक बे बे 00 बेक बे बेक बे. पूर्ण भाग घेणे जाणे. पूर्ण भाग जाणे म्हणजेच काय? बाकी शून्य उरलं. पूर्ण भाग गेला म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो, त्या संख्येला आपण काय म्हणतो? संख्या असे म्हटलं जातं. येते लक्षात मित्रांनो. म्हणून आता पुढे पहा. सर मला भागाकार द्यायचं नाहीये, मला क्षणामध्ये ओळखायचं आहे. पापणी लटकतात लगेच आपल्याला पर्याय निवडायचा आहे. असं काय आहे का? हो आहे. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. इथे लक्षात मित्रांनो. आता मी तुमच्या समोर 2024 आणि 2025
कोणती समसंख्या आहे लगेच तुम्ही पटकन ओळखाल सर 2024. का बरं? एकक स्थानी काय आहे या पंक्तीतील संख्या आहे. एकक स्थानी 4 आहे. आता एकक स्थानी 5 आहे. ही समसंख्या ठरेल का हो? नाही ठरू शकणार. म्हणजे अशा संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या याप्रमाणे म्हटलं जातं. बघूया खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या आहे. लगेच तुम्ही ओळखाल खालीलपैकी. मग ज्यावेळेस 2 अंकी असो, 3 अंकी असो, 4 अंकी असो, 5 अंकी असो, फक्त मला काय बघायचं आहे? एकक स्थानच बघायचं आहे. एकक स्थानी 3 आहे. पंक्तीमध्ये आहे का हो? नाही. पर्याय कॅन्सल. 3 आहे, पर्याय कॅन्सल. 1 आहे, पर्याय कॅन्सल. पर्याय 2 आहे, हो बरोबर आहे. म्हणजे न कॅल्क्युलेशन न करता आपल्याला उत्तर किंवा पर्याय मांडता येतं. म्हणून आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये संख्येचं ज्ञान खूप महत्वाचं आहे. लॉजिक वापरण्यासाठी तुम्हाला गुगली जरी प्रश्न विचारला गेला, आपल्याकडे ते लॉजिक असणं खूप गरजेचं आहे. म्हणून संख्या ज्ञानामध्ये आपल्याला हा भाग जो आहे महत्वाचा ठरलेला आहे. पुढे बघूया मित्रांनो. त्यानंतर आहे समच्या विरोधामध्ये काय येईल मित्रांनो? विषम. बरोबर आहे ना? विषम म्हणजेच काय? ज्या सूत्र आपण संख्या जे वापरलं त्या संख्येचे सूत्र म्हणजेच काय व्याख्या वापरली त्याच्या विरोधामध्ये ती संख्या असावी. म्हणजेच विषम संख्या म्हणजेच काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही अशा संख्यांना आपण काय म्हटलं मित्रांनो? विषम संख्या म्हटलेलं आहे. जे सम नाही ते विषम आहे. बरोबर आहे ना? म्हणून आता बघा त्याच्या उलट आपल्याला बघायचं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना काय म्हटलं? विषम संख्या असं म्हटलेलं आहे. इथे लक्षात मित्रांनो तुम्हाला विषम संख्या म्हणजेच काय? ज्याच्या एकक स्थानी इथे एकक स्थानी काय मित्रांनो? 5 आहे विषम संख्या. यस. एकक स्थानी 1 आहे. एकक स्थानी 7 आहे. एकक स्थानी 9 आहे. मग आता एकक स्थानी काय आहे? 8 आहे असं गृहीत धरा. मग ही विषम संख्या ठरेल का हो? नाही. कारण या पंक्तीमध्ये 8 हा अंक नाही. 8 हा अंक कुठे येतो? समसंख्येमध्ये येतो. 8 हा अंक विषम संख्येमध्ये येत नाही. म्हणून या सर्व संख्या विषम आहेत. ही मात्र काय आहे? सम आहे. अशा माध्यमातून सम आणि विषम संख्येतील फरक अशा प्रमाणे आपल्याला दिसून येत आहे. त्याच्या व्याख्या आणि आपल्याला त्याचे उदाहरण देखील आपण पाहिलेलं आहे. पाहूया एखादा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या नाही? मग समसंख्या नाही म्हणजे कोणती संख्या असेल? विषम असेल. म्हणून बघूया 112 सम आहे. 210 सम आहे. 117 आणि 202 ही काय आहे? सम आहे. पण 117 ही काय आहे? विषम आहे. येते का लक्षात तुम्हाला? प्रश्न कसा फिरून विचारलाय बघा. सम नाही म्हणजेच कोण आहे? विषम आहे. असे देखील पर्यायामध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला विचारले जातात आणि त्याचं उलट प्रश्न देखील आपल्याला दिले जातात. म्हणून अशा माध्यमातून आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या त्याच्या आधारावरती आपण एक उदाहरण म्हणजे प्रश्नाच्या स्वरूपामध्ये घेतलेलं आहे. समजतंय? नक्कीच समजलं असेल मित्रांनो. पुढे जाऊया आता आपण. पुढे गेल्यानंतर जो प्रकार 6वा येत आहे तो 6वा आहे मूळ संख्या. शब्दामध्येच मूळ दडलेला आहे. इथे मित्रांनो लक्षात मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजेच काय आपण पाहूया. एक उदाहरण देतो. तुम्ही लहानपणी 1ली 2रीला ज्यावेळेस थोडंफार समजत होतो त्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये आंबे खायचो. झाडावरती चढायचो, आंबे कैऱ्या काढायचो किंवा पिकलेले आंबे पिकवायचो आणि ती पिकवल्यानंतर आपण आंबे खायचो आणि आंबे खाल्ल्यानंतर ती कोय कुठेतरी उकरड्यावरती टाकायचं. मग उकरड्यावरती टाकल्यानंतर उन्हाळा संपल्यानंतर रिमझिम पाऊस येतो. पाऊस आल्यानंतर ती कोय फुटते. त्याच्यातून थोडासा कोंब येतो. मोठा होतो. थोडस मोठा झालं त्याचे ब्राऊन असे एक पानं येतात. त्याचा वास जर घेतला तर खूप सुगंध असतो मित्रांनो. शेतकऱ्याची मुलं असले तर त्यांना समजेल नक्कीच. मग ते झाड आम्ही लहानपणी हळूच उचलायचो, शेतामध्ये जायचो, शेताच्या बांधावरती खड्डा करायचो आणि लावायचो. त्याला खत घातलं, पाणी घातलं, मोठं झालं, त्याची व्यवस्था केली, संगोपन केलं. बरोबर आहे ना? मग ते झाड मोठं झालं. मग आता मला सांगा त्या झाडाला आंबे लागतील का पेरू लागतील?
नक्कीच आंबे लागतील हो, कारण मूळ काय आहे? आंब्याचं आहे, म्हणून त्या झाडाला आंबे लागले, पेरू नाही लागले. म्हणून मूळ संख्या म्हणजेच काय? ज्या संख्येच्या त्या संख्येने एकाने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हटलं जातं. म्हणजेच ज्या संख्येचे अवयव पडत नाहीत अशा संख्यांना मूळ संख्या देखील म्हटलेलं आहे. ज्या संख्या स्वतःच्याच पाड्यामध्ये आहे, इतर कोणत्या पाड्यात नाही, अशाही संख्यांना मूळ संख्या म्हटलं जातं. म्हणून मूळ संख्येला दुसरं नाव काय आहे? अभाज्य संख्या असे देखील म्हटलं जातं. त्याचे विभाजन होत नाही. ती संख्या स्वतःच्याच पाड्यामध्ये आहे, इतर कुठल्या पाड्यामध्ये नाहीये. अशा संख्यांना काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. मूळ आंब्याचं आहे, आंबेच लागतील. याचं लक्षात मित्रांनो. म्हणून आता आपल्याला प्रश्न विचारले जातं 21 ते 30 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, असा प्रश्न विचारला जातो. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, असा देखील प्रश्न विचारला जातो. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती, असाही प्रश्न विचारला जातो. याचं लक्षात मित्रांनो तुम्हाला. म्हणून या मूळ संख्या ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते देखील ठाऊक असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मूळ संख्याच्या व्याख्या, मूळ संख्याचे गुणधर्म आपल्याला पुढील मध्ये बघायचंच आहे. तोपर्यंत थोडस जाणून घ्या. 1 ते 10 पर्यंत किती आहेत? 1 2 3 4 म्हणजेच 2 3 5 7, त्यानंतर 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47, त्यानंतर 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. ह्या काय आहेत? सगळ्या मूळ संख्या आहेत. हे स्वतःच्याच पाड्यामध्ये आहेत, इतर कुठल्या पाड्यामध्ये नाही. याचे विभाजन होत नाही, अवयव पडत नाहीत. अशा संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. येतं लक्षात मित्रांनो? नक्कीच लक्षात ठेवा. आता मूळ संख्येच्या आधारावरती, त्याच्या गुणधर्मावरती कसे प्रश्न विचारले जातात, गुणधर्म काय आहे ते आपण मूळ संख्येच्या माध्यमातून पाहूया. पहा, मूळ संख्येचे वैशिष्ट्ये हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण मूळ संख्या हे कॅल्क्युलेशन करण्याची गोष्ट नाहीये, लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. त्याचे गुणधर्म लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या गुणधर्माच्या आधारावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ते कसे विचारले जातात त्यांचा देखील आपल्याला आढावा घ्यायचा आहे. म्हणून पहा, 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. तुम्ही म्हणाल सर 1 चे अवयव पडत नाहीत. 1 हा अपवाद आहे. कुठेही जा, 12 1 12, 1 हा अपवाद आहे. म्हणून 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा. पुढे बघूया. सर्वात लहान मूळ संख्या ती समसंख्या असून मूळ संख्या आहे. बरोबर आहे ना? म्हणून आता मूळ संख्या म्हणजेच काय? ज्याचे अवयव पडत नाही. इथं लक्षात. पण 2 ही संख्या कोणती आहे? सम असून देखील काय आहे? मूळ आहे. मग प्रश्न विचारलाय, काय विचारलेला आहे? सर्वात लहान मूळ संख्या सम ही आहे आणि मूळ ही आहे अशी कोणती आहे? तर त्याचं उत्तर काय मित्रांनो? 2. लक्षात ठेवा. पुढे सर्वात मोठी सममूळ संख्या. समसंख्या तर हे मूळ संख्या ठरत नाहीत. 4 आहे पण 4 चे अवयव पडतात. बरोबर आहे. 6 आहे, 6 चे अवयव पडतात. 8 आहे, 8 चे अवयव पडतात. मग ज्याचे मूळ अवयव पडत नाहीत ती कोणती आहे? सम ही आहे आणि मूळ ही आहे. म्हणजेच काय? 2. लक्षात ठेवा. याचं उत्तर काय मित्रांनो? 2. पुढे जाऊया आपण. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. इथे लक्षात. मग जर आपण 1 ते 100 पर्यंत समसंख्या आणि विषम संख्या जर विभागणी केलं तर समसंख्या किती आहेत? 50. विषम संख्या किती आहेत? 50. असं विभागणी केलं. पण 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती होतात? 25. किती होतात हो? 25. पाठीमागच्या तक्त्यामध्ये तुम्ही मोजू शकता. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती असाही प्रश्न विचारलेला आहे. तेच मुळात तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे ठळक ठळक जे आहे ते पाठच करून ठेवा. डोक्यामध्ये ते बिंबलच पाहिजे. कॅल्क्युलेशन करण्याची गरज भासली नाही पाहिजे. ते लक्षातच ठेवलं पाहिजे. असा जर प्रश्न विचारला गेला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती हे लक्षात ठेवा. 1060. किती मित्रांनो?
1060. मग आता 1 ते 100 पर्यंत विचारतात म्हणून 1 ते 100 पर्यंत आपण पाठ करून ठेवतो. कधी कधी गुगली टाकतं, मग कमी विचारलं जातं. किती म्हणजे 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 15. बरोबर आहे ना मित्रांनो? 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती होतात? 15 मोजू शकता. पुढे पाहूया. 1 ते 50 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? येते 328 मित्रांनो. 1 ते 100 पर्यंत 1060 1060 आणि 1 ते 50 पर्यंत 328 यांची मूळ संख्यांची बेरीज येते. हे लक्षातच ठेवायचंय. पुढे पाहूया. त्याच्यापेक्षाही कमी विचारलं तर 1 ते 25 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? ते किती आहेत? 9 आहेत. किती आहेत मित्रांनो? 9 आहेत. लक्षात ठेवा. आणि 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती? ती येते 100. काय येते मित्रांनो? 100 येते. लक्षात ठेवा. पुढे प्रश्न बघा कसा गुगली टाकलेला आहे. कसा? 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची सरासरी किती? इथे लक्षात. सरासरी म्हणजेच काय? मध्यमान. बरोबर आहे ना? मिडेन म्हणतो आपण त्याला. मग सरासरी म्हणजेच काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हे सरासरीचं सूत्र आहे. सूत्र वगैरे टाकत बसायचं नाही. लक्षात ठेवा. किती? 42.4. हे लक्षातच ठेवलं पाहिजे. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची 42.4. 101 पासून ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? असाही प्रश्न विचारला जातो. आपण 1 ते 25 1 ते 50 1 ते 100 पर्यंत, ठीक आहे, याच्या पलीकडे नाही विचारलं जाऊ शकतं. बरोबर आहे ना? म्हणून आपण दर्जा त्याप्रमाणेही देखील अभ्यास ठेवला पाहिजे. 1 ते 1 पासून ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती येतात मित्रांनो? 21 येतात. किती येतात? 21 येतात. लक्षात ठेवा. तुम्ही मोजा, पुढच्या मूळ संख्या काढा, स्वतः रटवा, स्वतः बुद्धीला चालना द्या, स्वतः काढा, वेळ लागू द्या. पण एकदा तुमच्या डोक्यामध्ये जे बिंबवल्यानंतर विसरू शकणार नाही. म्हणून स्वतः सराव करा. स्वतः लिहिलं पाहिजे, स्वतः काढलं पाहिजे. 61 ही मूळ संख्या आहे का बघा. भाग जातोय का? नाही जात. आहे मूळ संख्या. अशा मूळ संख्या तुम्ही 200 पर्यंत शोधू शकता. ते 200 पर्यंत किती आहेत एकूण मूळ संख्या? 21 आहेत. म्हणून पहा, फक्त 2 ही समसंख्या मूळ संख्या आहे. बाकी सर्व विषम संख्या मूळ संख्या आहे. या मूळ संख्येमध्ये समसंख्येचा अजिबात प्रभाव पडत नाही. फक्त तो एकाच अंकाचा पडतो, तो म्हणजेच काय? 2 आहे. ही समसंख्या असून देखील काय आहे? मूळ आहे. पण इतर संख्या ज्या आहेत विषम संख्या आहेत. काय मित्रांनो? विषम संख्या. आता 13 ही मूळ आहे, पण ही कोणती आहे? विषम संख्या. आता मी घेतलं 24. आता 24 हे सम आहे. सम ठरू शकेल का मूळ? नाहीच ठरू शकणार. बाकीच्या सर्व जे विषम संख्या आहेत ते विषम संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न विचारलेला बघा. खालील पैकी कोणत्या संख्या विषम व मूळ संख्या आहे? ती विषम ही आहे आणि मूळ ही आहे. पण आता मी 9 हे अंक घेतला, विषम आहे पर मूळ नाही, कारण याचे 3 अवयव पडतात. 3 त्रिक 9. विषम संख्या. काही विषम संख्या या काय आहेत? मूळ संख्या आहेत. बघा 192 हे ठरेल का? नाही ठरणार. 79 बघूया. 115 बघूया. 202. आता हे तर 2 पर्याय कॅन्सल झाले. बरोबर आहे ना? मग आता 79, कारण 79 चे अवयव पडत नाहीत. ती विषम ही आहे आणि मूळ ही आहे. पण 115 चे अवयव पडतात. लक्षात ठेवा. 5 ने भाग दिलं तर त्याचे अवयव पडतील मित्रांनो. 5 दुनी 10 5 त्रिक 15 म्हणजे 23 हे आहे. बरोबर आहे ना? म्हणून 15 त्रिक याप्रमाणे 5 दुनी 10 1 उरला 5 त्रिक 15 म्हणजे 15 गुणिले म्हणजे याप्रमाणे 23 जो भाग जो येतो तो 5 चा भाग येतो. म्हणजे अशा पद्धतीने जो भाग जाईल अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणत नाही. मूळ संख्या म्हणजे काय? त्याचे अवयव पडत नाहीत, त्याला भाग जात नाहीत. अशा संख्याला आपण काय म्हटलं मित्रांनो? मूळ संख्या. मूळ संख्याचे वैशिष्ट्य, मूळ संख्या काय आहे? मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 200 पर्यंत त्याच्या गुणधर्मावरून कसे प्रश्न विचारले जातात याचा व्यवस्थितरित्या आपण मूळ संख्यांचा आढावा घेतलेला आहे. आणि या मूळ संख्याच्या गुणधर्मावरून किंवा वैशिष्ट्यावरून प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. हा जर भक्कम केलात, हा जर तुम्ही पाठ केलात
1 मार्क फिक्स आहे. मूळ संख्येच्या आधारावर जर प्रश्न विचारला गेला 1 मार्क फिक्स आहे असं गृहीत धरून आपण पुढे वाटचाल करूया. बघा मित्रांनो, प्रकार 7वा, प्रकार जो 7वा जो आहे तो जोडमूळ संख्या आहे. जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्यांची जोडी, त्याला म्हणतो आपण जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्याची व्याख्या काय बघूया. ज्या दोन मूळ संख्यामधील फरक 2चा आहे, फरक कितीचा मित्रांनो, 2चा असतो किंवा आहे, त्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. बरोबर आहे ना. याचे देखील गुणधर्म माहित असलं पाहिजे. म्हणजे 2 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या आहेत, 8. किती आहेत मित्रांनो, 8. प्रश्न जर विचारला गेला 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या आहेत, तर 8. लक्षात ठेवा. 1 ते 50 पर्यंत 6 जोड्या होतात. कधी कधी 150 पर्यंत देखील विचारलं जातं. म्हणून आपल्याला 1 ते 50 पर्यंत 6 जोडमूळ संख्या आहेत, हे ध्यानातच ठेवा. बघूया उदाहरणार्थ कसं आहे. 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत, हरकत नाही. जोडमूळ आहे का, हो आहे. त्या दोन मूळ संख्येमधील फरक कितीचा आहे, 2चा आहे. आता बघा 5 आणि 3 यांच्यामधला फरक कितीचा आहे, 2 आहे. जोडमूळ संख्या. 7 आणि 5 यांच्यातील फरक 2चा आहे. 11 आणि 13 यांच्यातील फरक, 19 आणि 17 यांच्यातील फरक, 29 आणि 31 यांच्यातील फरक, 41 आणि 43 यांच्यातील फरक, 59 आणि 61 यांच्यातील फरक 2चा आहे. 71 आणि 73 यांच्यातील फरक कितीचा आहे, 2चा आहे. ज्या दोन मूळ संख्येमधला फरक जर 2 येत असेल त्यांना जोडमूळ संख्या असे म्हटलं जातं. इथं लक्षात मित्रांनो. म्हणून आता बघा 89 आणि 97, 89 आणि 97 ह्या जोडमूळ संख्या आहेत का, या जोडमूळ संख्या आहेत का, नाही. यांच्यातील फरक जर बघितला गेला 2 येत नाही. लक्षात ठेवा. यांच्यातील फरक काढूया. 9 मधून 7 गेले, 7 8 9 म्हणजे 2. 9 मधून 8 गेले 1. यांच्यातील फरक जर बघितला गेला 12चा फरक येतो. बरोबर आहे ना. म्हणून आपल्याला काय आहे, इथे 2चा फरक नाही, म्हणून ह्या जोडमूळ संख्या ठरणार नाही. म्हणजेच दोन मूळ संख्येतील फरक 2चा असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असं याप्रमाणे संबोधतो. म्हणून लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. 1 ते 50 पर्यंत किती जोड्या आहेत, 6 जोड्या आहेत. इथे लक्षात, हे लक्षात ठेवा. याच्या गुणधर्मावरती कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढील प्रकार पाहूया आपण आता. पुढील प्रकार बघूया, 8वा प्रकार आहे मित्रांनो, संयुक्त संख्या. आता या संयुक्त मध्ये एक शब्द दडलेला आहे, संयुक्त. बरोबर आहे. संयुक्त म्हणजे काय हे ठाऊक असणं खूप गरजेचं आहे. संयोग, संयुक्त, काही मिळून एक संयुक्त झालं. मग आपल्या महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र बनला ना आपला. तो कसा बनला, खेडेगाव आले, ग्रामपंचायत आले, जिल्हा परिषद आलं, तालुका आलं, त्यानंतर जिल्हे आले, काही जिल्हे म्हणून प्रशासकीय विभाग झाले, काही प्रशासकीय विभाग म्हणून आपला काय झाला, महाराष्ट्र बनला. यालाच म्हणतो आपण संयुक्त महाराष्ट्र. म्हणून या संयुक्ताचा अर्थ जाणून घ्या मित्रांनो. मग संयुक्त म्हणजेच काय, नैसर्गिक संख्येमधून 1 व मूळ संख्या काढल्यास उर्वरित संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. इथे लक्षात तुम्हाला. म्हणजे 1 व मूळ संख्या ह्या जर काढल्या, उर्वरित सर्व संख्या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत. मग संयुक्त संख्या म्हणजेच काय, संयुक्त संख्या ही 2 संख्यांचा गुणाकार होतो. म्हणून तुम्हाला म्हणतो ज्यावेळेस 2 संख्या येतात त्याच्यामधून एक प्रोडक्ट निर्माण होतं, त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणून 2 गुणिले 3 बरोबर किती येतात मित्रांनो, 6. मग 6 ही कोणती संख्या आहे, तर ती आहे संयुक्त संख्या. इथे लक्षात. म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार. इथे 4 गुणिले 8, 4 8 32. 32 ही कोणती संख्या झाली हो, संयुक्त संख्या झाली. म्हणून पहा, एक ही संयुक्त संख्या नाही. लक्षात ठेवा,
एकी एक, एकच, एक हा अपवाद आहे. म्हणून सर्वात लहान संयुक्त संख्या 4. कसं? 2 गुणिले 2 बरोबर काय रे मित्रांनो? 4. 2 संख्यांचा गुणाकार येणारा प्रोडक्ट म्हणजेच काय? ती संयुक्त संख्या आहे. आम्ही, तुम्ही, एक आपण संयुक्त आहोत. बरोबर आहे ना? आपले आई वडील हे आपल्याला प्रोडक्ट तयार केले म्हणजेच आपण तयार झालो. म्हणजे आपण संयुक्त विद्यमानाने तयार झालेलो, लक्षात ठेवा. म्हणजे आई वडील, लक्षात येतो तुम्हाला? म्हणून आपण देखील आपण एक काय आहोत? स्वतः एक संयुक्त आहोत. म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार जो प्रोडक्ट येतो त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हटले जातात. म्हणून पहा, 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती? 74. किती मित्रांनो? 74. मग इथं म्हटलेलं आहे 1 आणि मूळ संख्या सोडून मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. मग उरले किती हो? 75 ना. मग 74 कसं काय सर? एक अपवाद आहे, त्याच्यामधून एक वगळलेला आहे. म्हणून 1 आणि मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. म्हणून 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती येतात? 74. त्यानंतर बघूया 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती येते? प्रश्न याच पद्धतीने विचारला जातो. याचे गुणधर्म माहित असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. येतं लक्षात? म्हणून गुणधर्म आधारावरती आपल्याला प्रश्नाचे उत्तर सोडवायचे आहेत. आता इथं कॅल्क्युलेशन करायचंय का? संयुक्त संख्या काढणार, त्यांच्या बेरजा करणार का? लक्षातच ठेवायचं आहे काय? 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती? 39. 89 म्हणजेच 3989 या सर्व संख्यांची, कोणत्या? 1 ते 100 पर्यंत किती आहेत? 74. त्यांची बेरीज केली तर किती येतो? 3989. हा आकडा येतो. हा आकडा लक्षातच ठेवा. म्हणजे किती? 3989 लक्षात ठेवा हा आकडा. उदाहरणार्थ 4 आहे, 6 आहे, 9 आहे, 12 आहे, 26 आहे. बरोबर आहे ना? ह्या संख्या कोणत्या येतात? सर्व संयुक्त संख्या येतात. समजते मित्रांनो? आपण संख्या ज्ञान शिकत आहोत. इथं लक्षात, या संख्यांचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये परीक्षा काढायची असेल, गणित पक्कच करायचं असेल तर या संख्यांच्या आधारावरतून आपण सुरुवात आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेची ही पहिली आहे, लक्षात ठेवा. पहिली मध्ये आपण शिकत आहोत. पहिली जर तुम्ही शिकलात तर स्पर्धा परीक्षा नक्कीच क्रॅक कराल. अशा माध्यमातून आपली वाटचाल आहे. पुढचा प्रकार बघा मित्रांनो, 9वा प्रकार काय सांगतो? विरुद्ध संख्या. कोणती संख्या हो? विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजेच काय? धन संख्या व ऋण संख्या या समान संख्या, अशा संख्यांना आपण विरुद्ध संख्या असे म्हणतो. इथे लक्षात तुम्हाला? समान संख्या आहे आणि त्याचे चिन्ह विरुद्ध आहेत. काय आहेत? विरुद्ध आहेत. अशा संख्यांना आपण काय म्हणतो? विरुद्ध संख्या. इथे लक्षात बघूया. 5 ची विरुद्ध संख्या ऋण 5. इथे लक्षात. आता मी इथे लिहिलं, बरोबर आहे ना? हे 5 आहे. हे 5 काय आहे? काय दर्शवतं? धन संख्या दर्शवतं. म्हणजे त्याच्या समोर जर धन असेल किंवा नसेल तर त्याला त्याप्रमाणे धनसंख्या संबोधले जातं. इथे 7 आहे, ही धनसंख्या आहे. मग ऋण संख्या केव्हा होईल? त्याच्या समोर ज्यावेळेस आपण ऋण चिन्ह, वजाबाकीचं चिन्ह जर दिलं तर आपल्याला ती ऋण संख्या दर्शवते. म्हणजेच काय? आता 5 ही धनसंख्या आहे. मग 5च्या विरोधामध्ये कोणती संख्या येईल मित्रांनो? ऋण 5. 9ची विरुद्ध संख्या काय येईल? 0ची विरुद्ध संख्या काय येईल? 0च येईल, ऋण 0 नाही. कारण 0 ही धनही नसते आणि ऋणही नसते. म्हणून 0ची विरुद्ध संख्या काय येते? 0च येते. लक्षात ठेवा. कदाचित या गुणधर्मावरून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. येते लक्षात? ग्रुप बी ला असेल, ग्रुप सी ला असेल, बरोबर आहे ना? अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 0ची विरुद्ध संख्या कोणती? 0च. लक्षात ठेवा नक्कीच. पुढचा प्रश्न बघूया. आता या आधारावरती प्रश्न विचारलेला आहे. ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना कोणती संख्या म्हटले जातं? पुणे ग्रामीण पोलीस भरतीला विचारलेला आहे. इथे लक्षात तुम्हाला? गुणधर्मावरून आपल्याला प्रश्न विचारले जातात. कदाचित आपल्याला या लेवलचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण पाठीमागच्या जे कंबाईनची एक्झाम झाली त्या संख्या ज्ञानामधून प्रश्न विचारलेला आहे. एवढं सोपं गणित येते का सर आम्हाला? हो, कदाचित येऊ पण शकेल, कारण दर्जा वेगवेगळा आहे.
दर्जा आलटून पालटून येत आहे, त्याचा विचारही करू शकत नाही कुठल्या माध्यमातून प्रश्न येईल. म्हणून आपले बेस पक्का असणं गरजेचं आहे. या लेवलचा जरी प्रश्न विचारला गेला तरी आपल्याला ठाऊक असणं, त्याचं प्रश्नाचं उत्तर काढणं गरजेचं आहे. एक एक मार्क गोळा करणं गरजेचं आहे. हो, सोपा म्हणून सोडू द्यायचं नाही, सोपा म्हणून सोडून द्यायचं नाही. सोप्यावरूनच अवघड आहे एवढं लक्षात ठेवा. अवघडातून सोपं जायचं आहे, सोप्यावरून अवघड जायचं आहे. हे दोन शब्द जे आहेत मिळती जुळतीचे आहेत. म्हणून कधीही सोप्याला कमी समजू नका, कारण तोच सोपा प्रश्न आपल्याला कदाचित स्पर्धा परीक्षामध्ये दगा देऊ शकतो. म्हणून दगा फटका कधीही करून घ्यायचं नाही. म्हणून लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता बघा, ज्या परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते. आता शून्य कसं येईल पहा, इथे आहे 5, याची विरुद्ध संख्या किती हो 5, बरोबर आहे ना. इथं काय धन धन ऋण ऋण होतं, 5 मधून 5 गेले 0. म्हणजे अशा परिमेय संख्येचा जो कोणत्या की त्या संख्येचे उत्तर किती येतं 0 येतं. मग त्या 0 कुठले, संयुक्त संख्या का नाही, विरुद्ध संख्या का हो राहू द्या, समूळ संख्या का नाही, जोडमूळ संख्या का नाही. ती कोणती संख्या येते मित्रांनो, विरुद्ध संख्या. इथे लक्षात तुम्हाला. आता इथे बघा 9, आता इथे 9 आहे, -9, धन 9चा विरुद्ध संख्या -9, 9 मधून 9 गेले 0. म्हणजे नेहमी जर 0 येतो प्रोडक्ट तर ते कुठं आढळतात, विरुद्ध संख्येमध्ये आढळतात. लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हा प्रकार विरुद्ध संख्येचा आहे. इथे लक्षात घ्या. पुढे आता परिमेय संख्या. लक्षात ठेवा मित्रांनो, परिमेय संख्या म्हणजेच काय या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. परिमेय संख्या बघूया. साध्या परिमेय संख्या, या परिमेय संख्येमध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे साधा परिमेय संख्या, बरोबर. आता साधा परिमेय संख्या आपण काय आहे ते निदर्शनास आणूया. बघा, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात 0 सोडून कोणतीही पूर्ण संख्या आल्यास त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात, बरोबर आहे ना. म्हणजे कोणत्याही, आता बघा इथे काय आहे 5 भागिले 4, याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या म्हणतो. 0 सोडून, छेदामध्ये जर 0 सोडून कोणतीही संख्या येऊ द्या सॉरी, त्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. पहा, एखादी संख्या x भागिले y या रूपात लिहिली असता x व y या दोन्ही संख्या पूर्णांक संख्या दर्शवतात. या दोन्ही संख्या काय आहेत, पूर्णांक संख्या. ते ऋणही असू शकतात, धनही असू शकतात. 0 y ही किंमत 0 नसेल तर त्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा दिलेला आहे 3/5 वजा 15/2 0/5 या सर्व संख्या काय आहेत मित्रांनो, परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या समजून घ्या. म्हणजे अपूर्णांकातील ते धनही असू शकतात, ऋणही असू शकतात. म्हणून म्हटलेलं आहे 0 सोडून पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजेच काय, धन ही संख्या, ऋण ही संख्या, 0 हे सगळ्यांनाच काय म्हणतो आपण, परिमेय संख्या, पूर्णांक संख्या. अशा माध्यमातून हा प्रकार जो आहे साधा परिमेय संख्या आपण बघितलेला आहे. नक्कीच समजला असेल. याच्यावरती जर काय तुम्हाला शंका कुशंका असेल नक्कीच कमेंट करा. त्या कमेंट्स, त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी द ऑफिसर हे तुम्हाला कटिबद्ध असणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणताही कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारा आणि जे शिकवतोय त्याच्या रिलेटेडच प्रश्न विचारणं तर योग्य ठरेल असं मला वाटतं. याच्यामध्ये शंका कुशंका असेल तर नक्कीच विचारा, कमेंट करा. चला पुढे पाहूया. आता आपण बघूया आता आपण परिमेय संख्येचे वैशिष्ट्य. परिमेय संख्या Q या अक्षराने दर्शवले जाते. म्हणजेच काय, कॉन्स्टंट. इथे लक्षात, तर हे कॉन्स्टंट जे शब्द जो आहे तो आपल्याला Q या अक्षराने दर्शवतात आणि Q अक्षराने दर्शवणे म्हणजेच काय आहे, परिमेय संख्या. पुढे पाहूया. आता परिमेय संख्या बरोबर काय, सर्व नैसर्गिक संख्या अधिक पूर्ण संख्या अधिक पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या, या सर्व संख्या म्हणजेच काय, तो परिमेय संख्या आहेत. हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ पुढे बघूया. अखंड आवर्ती अपूर्णांकातील प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असते. कोणती संख्या असते, परिमेय संख्या असते. ते कसं पाहूया. आता दशांश आवर्ती,
आवर्ती म्हणजेच काय, पुन्हा 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 तोच अंक किंवा संख्यांचा गट येणं, त्याला आपण काय म्हणतो, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो. इथे लक्षात, दशांशानंतर इथे बघा, दशांशानंतर 143 143 143 143 या अंकांचा गट आलेला आहे. त्यानंतर 3.33333 हे अंक येतात किंवा अंकांचा गट येतात, याला आपण काय म्हणतो, आवर्ती दशांश अपूर्णांक. मग आवर्ती दशांश अपूर्णांक कसं दर्शवलं जातं, हे अपूर्णांकाच्या घटकामध्ये, अपूर्णांकाच्या धड्यामध्ये आपण पाहणारच आहोत. पण आता इथं दशांश अपूर्णांक म्हणजेच आवर्ती दशांश अपूर्णांक आलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या संख्येच्या किंवा अंकाच्या गटावरती आडवी रेष किंवा बिंदू देऊन दर्शवलं जातं, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो. मित्रांनो इकडे पहा, 4.99999 कुणाची आवर्ती आहे, 9 ची आवर्ती आहे. म्हणजे 9च्या डोक्यावरती काय बिंदू किंवा आडवी रेष देऊन दर्शवलं जातं, त्याला काय म्हणतो आपण, आवर्ती 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 दशांश अपूर्णांक म्हटलं. म्हणून आवर्ती दशांश अपूर्णांक हा एक प्रकार कशाचा आहे, परिमेय संख्येचा उदाहरण दिले. म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक हे देखील एक काय आहे, परिमेय संख्या आहे. लक्षात ठेवा, संख्या ज्ञान पाहतोय, प्रत्येक संख्येचं ज्ञान आपण बळकावतो आहे, म्हणून संख्या शिका. परिमेय संख्या या सहजासहजी वर्गमुळाच्या बाहेर काढता येतात. म्हणून पहा, सहजासहजी बाहेर काढता येतात, हो बरोबर, किंवा लॉगचा टेबलचा देखील वापर करून आपण त्याचं म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर काढता येतं. समजा उदाहरणार्थ वर्गमुळामध्ये 81 दिलेलं आहे, वर्गमुळामध्ये काय दिलेलं मित्रांनो, 81 दिलेलं आहे. मग 81चा वर्गमूळ, आता याची किंमत काय ठरली, 9 ठरली. म्हणजेच काय, जे वर्गमुळामध्ये ज्या संख्या असतात त्या वर्गमुळाच्या सहजासहजी त्याची किंमत बाहेर काढू शकतो, अशाही संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असं त्याप्रमाणे म्हटलं जातं. इथे लक्षात. आता 1.44 1.44 याचा वर्गमूळ निघतो का, हो निघतो. कसं, आता पॉइंट काढा आणि खिशामध्ये ठेवा, किती संख्या मिळेल, 144. 144चा वर्गमूळ तुम्हाला माहित असेल किती, 12. त्याची किंमत निघाली. मग आता खिशातून तो दशांश अपूर्णांक काढा, दशांश काढा, जिथं आहे तिथं ठेवा. आता किती कुठे ठेवलं, इथे ठेवलेला आहे. किती घरे सोडून पॉइंट आहे, 1 आणि 2 घर सोडून पॉइंट आहे. त्याच्या निम्म आलेल्या उत्तराच्या घर सोडून पॉइंट द्या. म्हणजे 12 हे उत्तर आलं होतं 144चा, पण 144 नसून ते 1.44 आहे. किती घरे सोडून पॉइंट आहे, पॉइंट देत असताना उजवीकडून डावीकडे दिले जाते. इथे लक्षात तुम्हाला, किती घरे सोडून पॉइंट आहे, 2 घरं सोडून पॉइंट आहे. तर 2 घरं जर असतील त्याच्या निम्मे, कसे निम्मे, 2च्या निम्म 1, मग आलेल्या उत्तराला किती घर सोडून पॉइंट द्या, 1 घर सोडून पॉइंट द्या. म्हणजे याचं उत्तर काय आहे, 1.2. म्हणजे याची किंमत सहजासहजी बाहेर काढता येतात. यालाही काय म्हणतो आपण, परिमेय संख्या असे संबोधले जातात. इथे लक्षात मित्रांनो. पुढील पैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे, पहा. आता 14 म्हटलं की कोणती संख्या आली, हो सर्व नैसर्गिक संख्या आली. 4.132 ची आवर्ती आहे, आवर्ती देखील अखंड आवर्ती आली. 49 वर्गमुळामध्ये 49 सहजासहजी याचं वर्गमूळ काढू शकतो, किती 7. याच ही नैसर्गिक संख्या आहे. दशांश अपूर्णांक आवर्ती दिलेला आहे, वर्गमुळाच्या सहजासहजी बाहेर काढता येतो. मग अशा संख्यांना काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हटलं जातं. मग काय म्हटलेलं आहे, पुढील पैकी कोणती संख्या ही परिमेय संख्या आहे, सर्व आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे मित्रांनो, वरील सर्व. इथे लक्षात. आता स्पर्धा परीक्षामध्ये जर आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच्या माध्यमातून जर आपल्याला पर्याय निवडायचा असेल, जर प्रश्न सुटत नसेल, प्रश्न येत नसेल, तर चौथा पर्याय असतो मित्रांनो, वरील सर्व किंवा यापैकी नाही. वरील सर्व किंवा यापैकी नाही, तेच पर्याय 99%, 99% तेच बरोबर असतात. फक्त 1%चा थोडासा विचार करा. इथं लक्षात. म्हणून तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये पर्यायावरून देखील फसवलं जातं. आपण काढत बसतो, कुठे येते का कुठे येते, नाही रे बाळा, तू थोडस विचार कर, लॉजिक लाव, डोकं लाव.
म्हणजे यापैकी नाही आणि सर्व वरील सर्व हे बरोबर आहेत हे पर्यायच अचूक असतात 99%. थोडस विचार करा 1%चा आणि उत्तर निवडा. बघा, पेन न चालवता मार्क आपण बळकवण्याची स्ट्रॅटेजी या पद्धतीने केलं पाहिजे. इथे लक्षात, कमी वेळामध्ये आपल्याला अचूक प्रश्न सोडवायचा आहे, कमी वेळामध्ये अचूक पर्याय निवडायचा आहे, कमी वेळामध्ये आपल्याला मार्कांचा डोंगर वाढवत जायचा आहे. ते सहजासहजी पेन न चालवता आपल्याला जमलं पाहिजे. नुसतंच प्रत्येक प्रश्नाला जर पेन चालवला, वेळेचं बंधन आहे, वेळेमध्ये किती वेळ झालं हे आपल्याला कळत नाही. अरे 4 झाले प्रश्न, झाले 5 झाले प्रश्न, 7 झाले, 10 झाले, 12 झाले, अजून राहिले, अजून येत होतं मला, पण मला वेळ पुरला नाही, अशी गत आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये होते. म्हणून कमी वेळामध्ये कसं पर्याय अचूक निवडण्याची स्ट्रॅटेजी अशा माध्यमातून तुम्ही करू शकता. नक्कीच त्याचा उपयोग कराल मित्रांनो. म्हणून हे पर्याय क्रमांक 1, 2, 3 हे सगळे परिमेय संख्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व या संख्या काय आहेत? परिमेय संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य ठरणार आहे. लक्षात येतं मित्रांनो, हे आहे परिमेय संख्या. पुढचं काय आहे पाहूया. आता बघा, दुसरा प्रकार जो येतो अपरिमेय संख्या. कुठला येतो मित्रांनो? अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या म्हणजेच काय आपण थोडस बघूया. अपरिमेय संख्या ज्या संख्या अंश भागिले छेद असा लिहिता येत नाही हो. म्हणजे अंश भागिले छेद असा लिहिता येत नाही. म्हणजे 4/8 असं लिहिता येत नाही. किंवा अंश पद्धतीने लिहिल्या असता त्यातील आकड्यांचा क्रम कोणताच नियम पाळत नाही, अशांना अपरिमेय संख्या असे म्हणतो. काहीच म्हणजे गुणधर्म लागत नाही, काहीच तर्क लागत नाही, काहीच, अशा संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या कुठल्या सर, कशा सर, ते देखील पाहूया. पहा, एखादी संख्या x भागिले y या स्वरूपात मांडता येत नसतात. x व y या दोन्ही संख्या पूर्णांक संख्या असतील आणि y बरोबर 0 असेल तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, जी परिमेय संख्येची व्याख्या आहे त्याच्या विरोधामध्ये ही व्याख्या ठरलेली आहे अपरिमेय संख्या. लक्षात घ्या. पुढे पहा, उदाहरणार्थ आता वर्गमुळामध्ये 3 आहे, हे वर्गमूळ काढता येईल का हो? ह्याचं काहीच तर्क लागत नाही, काहीच नियम, याची किंमतच नाही निघत. म्हणजे अशा संख्यांना काय म्हणतो? अपरिमेय संख्या. वर्गमुळामध्ये 17 आहे, याची किंमत काढता येईल का? मुळाच्या बाहेर याची किंमत काढता येईल का? नाही काढता येणार. याचा काहीच नियम पाळता येत नाही. तेवढी म्हणजे तेवढीच, म्हणजेच काय? अपरिमेय संख्या. 1 किती आहे वर्गमुळामध्ये 7, याचं काढता येईल का? याची व्हॅल्यू काढताच येणार नाही. त्यानंतर बघा, दशांश आवृत्तीमध्ये 0.0, 1, 2, 5, 1, 4, 3, 6 अमक तमक पुढे पुढे वाढत चाललं. याचा काहीच नियम लागत नाही, काहीच याचा पत्ता लागत नाही, काहीच त्याला नियम गुणधर्म काय समजत नाही. अशा संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या. येतं लक्षात? वर्गमुळाच्या सहजासहजी बाहेर किंमत काढता येते, त्याला परिमेय संख्या. वर्गमुळाच्या सहजासहजी त्याची किंमत काढता येत नाही, त्याची अपरिमेय संख्या. दशांश, आवर्ती दशांश, हे एक आवर्ती दशांश दिलेला आहे, त्याची आवर्ती ठरलेला पुढे येतं लक्षात? संख्यांचा गट किंवा संख्या. पण इथे जर बघितलं ओबडधोबड नंबर आले आहेत, 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 2 ने असं 2, 6, 8 याचा कुठेही अंत लागत नाही. अशा संख्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? अपरिमेय संख्या असे म्हटले जातं. येतं लक्षात तुम्हाला? बरोबर आहे ना? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्यातील फरक, यांच्यातील तुलना, यांच्यातील अंतर या पद्धतीने आपण मांडता येतं. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे बघा, आता त्या अपरिमेय संख्येचे वैशिष्ट्य काय आहेत आपण पाहू. आवर्ती दशांश अपूर्णांक स्वरूपात न मांडता येणाऱ्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्यांना. या संख्याचे दशांश रूप अखंड असते पण आवर्ती नसते. अखंड भाग देत राहा, तसं भाग जातच. अशा संख्यांना आपण काय म्हणतो? अखंड आवर्ती पण आवर्ती नसते. म्हणून याप्रमाणे आपल्या ह्या संख्या कोणत्या आहेत पाहू शकता. 1.04, 1, 5, 2, 6, 8, 4 असं भाग देत राहतो.
भाग देत राहतोय. अखंड आहेत पण आवर्ती नाहीयेत. बघा, अखंड आहेत पण आवर्ती नाही, आवर्ती नाही. अशा संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, या संख्या सहजासहजी वर्गमुळाच्या बाहेर काढता येत नाही. सहजासहजी बाहेर काढता येणार नाही, त्याची मूळ किंमत ठरवताच येणार नाही. जसं आपण परिमेय संख्या म्हणतो, त्यासाठी कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलचा वापर करावा लागतो. लॉग टेबल, कॅल्क्युलेटर, बरोबर की नाही मित्रांनो? आपलं कॅल्क्युलेटर, लॉग टेबल हे आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये अलाव नाही. गणतंत्राचा अलाव केला जाणार नाही. सॉरी, संगणक जे कॅल्क्युलेटर म्हटलं जातं त्याला. इथं लक्षात तुम्हाला, म्हणून त्याला अलाव नाही. म्हणून बघा, 2 वर्गमुळामध्ये किती आहे? 2 आहे. या वर्गमुळाच्या बाहेर सहजासहजी किंमत काढता येईल, पण किंमत काढता येईल ही, ती देखील काय आहे? अखंड आहे पण आवर्ती नाही. 10चा वर्गमूळ निघतो का हो? नाही, पण त्या लॉगरिथमचा, कॅल्क्युलेटरचा वापर केला तर ही किंमत निघते. ती काय आहे? अखंड आहे पण आवर्ती नाही. त्याची ठोक किंमत आपल्याला मिळत नाही. अशा संख्या म्हणजेच काय येतात? अपरिमेय संख्या. म्हणजेच पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे म्हणजेच अपरिमेय संख्या. पूर्ण वर्ग नसलेल्या, पूर्ण वर्ग म्हणजेच काय? 6 6 36, 36 ही पूर्ण वर्ग झाले. 8 8 64 पूर्ण वर्ग. 9 9 81, 11 11 120, त्या संख्या काय झाल्या? पूर्ण वर्ग. आणि पूर्ण वर्ग नसलेल्या म्हणजेच काय? त्या संख्या अपरिमेय संख्या. पाहूया, पाय. येतं लक्षात तुम्हाला? पाय हा आपल्याला भूमितीमधला महत्वाचा एक घटक मानलेला आहे. पाय काय आहे हे एक तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येणारच आहे. पाय म्हणजे काय? पाय या भूतलावरती गणितामध्ये किती महत्वाचा ठरला जातो. पाय म्हणजे आपल्या वर्तुळामध्ये येतो बघा, भूमितीमध्ये वर्तुळ. पाय ही अपरिमेय संख्या आहे. पाय ही एक अपरिमेय संख्या आहे, कारण 22/7 ही पायची किंमत घेतली जाते. बरोबर आहे? 22/7 ही परफेक्ट किंमत नाही, ती पायची जवळपासची किंमत आहे. जवळपास, अप्रॉक्सिमेट, जवळपासची किंमत आहे, पण परफेक्ट किंमत नाही. ज्याची परफेक्ट किंमत नसते त्याला आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या. मग पाय ही एक काय आहे? अपरिमेय संख्या आहे. म्हणजे प्रत्यक्ष किंमत नाही. जर पाय 22 ला 7 ने भागलं तर बघा, ही अखंड असे भाग जातो. अखंड पण आवर्ती नसते. म्हणूनच म्हटलेलं आहे, अखंड असते पण आवर्ती नसते, त्याला काय म्हणतो आपण? अपरिमेय संख्या असं याप्रमाणे संबोधले जाते. परिमेय संख्याचे वैशिष्ट्य समजून घ्या मित्रांनो. इथे लक्षात, संख्या ज्ञान, त्याच्यातला हा अपरिमेय संख्यांचं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. गणित परफेक्ट करायचं आहे. गणित परफेक्ट करण्यासाठी याचा ज्ञानाचा भांडार आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. नुसतं स्पर्धा परीक्षा मर्यादित करू नका, गणित असं परफेक्ट करा, गणितामधला मी मास्टर असेल. कुठल्याही लेवलचा प्रश्न विचारला, गणित 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 हे परफेक्ट झालं, बुद्धीचा विकास होईल, मग तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी होऊ शकता, चालाक अधिकारी होऊ शकता. कारण तेवढा बुद्धीचा विकास करणारी विषय म्हणजेच काय? गणित आणि बुद्धिमत्ता आहे. पुढे पाहूया मित्रांनो, परिमेय संख्या या आधारावरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पहा, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्ग मूळ कोणत्या संख्यामध्ये असतात? पूर्ण वर्ग नसलेली मग कोणती संख्या? अपरिमेय संख्या. पूर्ण वर्ग नसलेली. येते लक्षात तुम्हाला? ते कशा आत्ताच गुणधर्म सांगितलं तुम्हाला. या घटकावरती हा प्रश्न आहे बघा. ठाणे तलाठीला हा प्रश्न विचारलेला आहे. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे कोणत्या संख्यामध्ये असतात? ते कशामध्ये असतात? अपरिमेय संख्यामध्ये असतात. खालील पैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या नाही? अपरिमेय संख्या नाही. बरोबर आहे ना? मग काय असेल? परिमेय संख्या असेल. बघूया आता आपण. 2, 3 वर्गमुळामध्ये 2, वर्गमुळामध्ये 3 याची परफेक्ट किंमत काढता येईल का? नाही. येतं लक्षात. त्यानंतर पाय. बरोबर आहे? प्रश्न फिरून विचारलेला आहे. लिपिकला विचारले बघा. लिपिक म्हणजे आपल्या गट क या लेवलच्या परीक्षा असतात, क्लर्क असतात, टायपिस्ट असतात. बरोबर आहे ना? अशा लेवलला प्रश्न विचारलेले आहेत. कदाचित पुढे विचारला जाऊ शकतो. म्हणून हा भाग आपला बेसिक परफेक्ट करायचा आहे. या घटकावर कदाचित एक जरी आज लेक्चरच्या माध्यमातून एक जरी प्रश्न जर विचारला गेला तर आपण जिंकलो म्हणायचं.
एक एक मार्काची भरती आपल्याला करायची आहे, एक एक मार्क आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे. म्हणून याला दुर्लक्ष करू नका. जेवढं सोपं असतं तेवढं अवघड असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून लिपिकला अशा या आपल्या गुणधर्मावरून संख्या ज्ञानावरून प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या नाही, बरोबर आहे ना. मग कोणती अपरिमेय संख्या नाही हो? जी संख्या वर्गमुळाच्या बाहेर सहजासहजी काढू शकतात त्याला परिमेय संख्या. अपरिमेय संख्या नाही म्हणजे कोणती असेल? परिमेय संख्या असेल. म्हणजे परिमेय संख्या काय? वर्गमुळाच्या सहजासहजी बाहेर काढता येतो. 4चा वर्गमूळ किती रे बेटा? 2. 2 2 बेदोनी 4, बरोबर आहे ना. वर्गमुळातल्या 4ची किंमत काय ठरली? 2 ठरली. सहजासहजी बाहेर आपण काढू शकलो. आणि ज्या वर्गमुळाच्या किंमत सहजासहजी बाहेर काढू शकतो त्याला काय म्हणतो आपण? परिमेय संख्या. प्रश्न काय विचारले? अपरिमेय संख्या नाही. मग कोणती असेल? परिमेय संख्या असेल. मग पर्याय क्रमांक कितवा आहे मित्रांनो? 3रा योग्य आहे. समजतंय का? तर मित्रांनो वेळ झालेला आहे. आपल्या या संख्या ज्ञानामधले जवळपास सगळ्या संख्यांचे प्रकार आपण पाहिलेले आहोत. त्या संख्याच्या माध्यमातून गुणधर्म काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्यानंतर त्याच्या व्याख्या काय आहेत हे आज आपण पाहिलेलो आहे. स्पर्धा परीक्षाची पहिली आपली चालू आहे. पहिली नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, तिसरी नंतर चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हे वर्ग आपल्याला परफेक्ट करत राहायचं आहे. प्रत्येक धडा आपल्याला परफेक्ट करत राहायचा आहे. म्हणून आपल्याला बेस पक्का तर शिखर डौलदार असणार आहे. आणि त्या शिखरावरती आपल्या यशाचा झेंडा फडकवायचा आहे. यशाचा झेंडा फडकवायचा आहे. म्हणून पायाभूत घटक, पाया, गणिताचा पाया आता भक्कम करायचा आहे. इथे लक्षात मित्रांनो. म्हणून आज या द ऑफिसर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संख्या ज्ञान, गणितामधला पायाभूत घटक आज तुम्हाला या वेळेमध्ये सगळ्या संख्या, त्या संख्याच्या माध्यमातून व्याख्या, त्याचे गुणधर्म, त्याचे वैशिष्ट्ये आणि विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं. कदाचित भविष्यामध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला हा या लेवलचा प्रश्न येऊ शकतो. अशा माध्यमातून मी सांगू इच्छितो मित्रांनो. नक्कीच तुम्ही अभ्यासला असाल, नक्कीच संख्या ज्ञान 100% समजलं असेल. जर समजलं नसेल, जर काय शंका कुशंका असेल, नक्कीच कमेंट करा. आणि त्या कमेंटचं, त्या तुमच्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी आम्ही इथे आहोत. म्हणून मित्रांनो मला सांगायची इच्छा ही आहे की आतापासून आपल्याला बेस पक्का करायचा आहे. शून्यापासून आपल्याला तयारी करायची आहे. बेस पासून जर तुम्ही एक 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 टप्पा पार करत गेला तर नक्कीच तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क मिळतील, पैकीच्या पैकी मार्क मिळतील. एक गणित शास्त्रज्ञ व्हा. नुसतं स्पर्धा परीक्षाच्या रिलेटेड, नुसतं स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची आहे म्हणून गणित करू नका. गणितामधला एक तज्ञ असा अधिकारी बना. तज्ञ अधिकारी म्हणतोय मी, तज्ञ अधिकारी. ते बनण्यासाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे फार उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आज आपण संख्या ज्ञान हा घटक आज आपण घेतलो. त्याच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची संख्या घेतलेल्या आहेत, त्यांची उदाहरणं देखील आपण सोडवलेली आहेत. म्हणून जाता जाता मला एक सांगणं गरजेचं आहे. काय सांगणं आहे? कोणा या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गट ब, गट क, जसं PSI, STI, ASO, क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट अशा वेगवेगळ्या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षा देत असतात त्यांना खरंच हा सेशन, खरंच हे संख्या ज्ञान उपयुक्त ठरेल असे मी आशा बाळगतो. आणि जाता जाता तुम्हाला पेटवून देणं, जाता जाता तयारीला तुम्ही वाटचाल करणं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणं हे द ऑफिसर हे तुम्हाला कटिबद्ध असणार आहे. आणि तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून जर लढलात नक्कीच तुम्ही यश प्राप्त कराल हे मी आशा बाळगतो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.